शेतकरी कामगार शिवसेनेच्या या मेळाव्याप्रसंगी उपस्थित मंचावरील शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, शेतकरी बांधव, कामगार बांधव, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या मालेगावमध्ये अनेक आपले पदाधिकारी, लोकप्रतिनिधी अतिशय झोकून वेळ प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाचं व्यक्तिगत काम बाजूला ठेवून जनतेच्या सेवेमध्ये अविरतपणे सेवा देत असतात. अनेक पदाधिकारी आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत आणि याच पद्धतीने पाठीमागच्या काळामध्ये मग संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आणि आत्ताच्या घडीला बांधकाम कामगारांच्या संबंधित योजनांच्या संदर्भामध्ये आपल्या शहर आणि तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जे काही आपले पदाधिकारी काम करतात, त्यांच्यापैकीच आपल्या दाभाडीचे नानाभाई निकम, आपण सर्वजण त्यांना ओळखता. दुर्दैवाने नानाच्या कुटुंबामध्ये मागच्या 5 दिवसांपूर्वी एक दुःखद घटना झाली आणि म्हणून त्या आपली लहानगी कन्या प्रगती या घटनेच्या संदर्भामध्ये मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. प्रगतीचा विषय एवढ्या करता आहे की साधारणपणे कदाचित मागच्या टर्मची गोष्ट असेल, दाभाडीच्या सभेमध्ये प्रगती कदाचित 7-8 वर्षाची असेल, 5-7 वर्षाची असेल आणि त्यावेळेस प्रगतीने स्टेजवरून भाषण केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात. प्रगती करता श्रद्धांजली एवढ्या करता की आताही कामगारांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची वेबसाईट जर रात्री ओपन झाली असेल तर आपल्या आईवडिलांना म्हणजे नानाभाई निकम, त्याच्या मिसेस, या कुटुंबाला ही प्रगती जी आता 10वीला होती, मागच्या काही महिन्यांच्या पासून, वर्षभराच्या पासून आपल्या आईवडिलांना या कामाच्यासाठी मदत करायची. एक क्लिप तर मी अशी बघितली की रात्रीचे 3 वाजलेले आहेत. प्रगती निकम आणि तिचा आणखी लहानगा भाऊ जो कदाचित आता 4थीला असेल, 7वीला आहे, हे दोन्ही लहान भाऊ बहीण कदाचित थंडी वाजत असेल तर पांघरून रात्री 3 वाजता
त्या कॉम्प्युटरवर या कामगारांची कागदपत्र ऑनलाईन करण्याचं काम स्वतःच्या घरामध्ये बसून करत होती. मला वाटतं की असं एक ही गोड मुलगी दुर्दैवाने आज आपल्यामध्ये नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये मी तीव्र शोक व्यक्त करतो. पाठीमागच्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काही प्रकल्प आपले पूर्ण झाले, साकारले गेले. त्याच्यामध्ये भारत पातळीवर एकमेव प्रकल्प एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालयांना मान्यता, एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी भारतातला एकमेव प्रकल्प. अनेक कृषी विद्यापीठांना, अनेक कॉलेजेसला त्या ठिकाणी मान्यता मिळते, परंतु कधीतरी एका कॉलेजला मिळते, कदाचित 2-3 कॉलेजला मिळतात, मग 2-5 वर्षानंतर आणखी एखाद्याला मिळते, मग 5-10 वर्षाने आणखी एखाद्या कॉलेजला मिळते. परंतु केवळ आपलं काष्टी आणि मालेगाव या देशात एकमेव आहे की एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालयांना मान्यता मिळाली, 1 डिप्लोमा कॉलेजला मान्यता मिळाली आणि नुसती मान्यता नाही मिळाली तर प्रत्यक्ष ती सुरू पण झालेली आहे. मला आपल्या सर्वांना अतिशय आनंदाने सांगायचं आहे की कदाचित राज्यव्यापी शेकडोच्या संख्येने कृषी महाविद्यालय आहेत आणि आता ज्या काही प्रवेश प्रक्रिया संपन्न झाल्या, ॲडमिशन झाले, महाराष्ट्रव्यापी जर आपण विचार केला तर काही कॉलेजेसमध्ये 70-80% ॲडमिशन झाले, 10-20% जागा रिकाम्या राहिल्या. परंतु मला अतिशय आनंदाने आपल्याला सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल आपल्या काष्टीचा त्या 5 कृषी महाविद्यालयांचा कॅम्पस पाहून राज्याच्या विद्यार्थ्यांनी याला प्राधान्य दिलं आणि आपल्या या 5 कृषी महाविद्यालयांमध्ये 95% जागा त्या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की राज्यव्यापी विद्यार्थ्यांनी आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. या कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून पाठीमागच्या काळामध्ये जीवाणू औषधी निर्मिती करण्यात काम सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं की ते जीवाणू लिक्विडच्या माध्यमातून आपल्या या पंचक्रोशीच्या अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आता माती पाणी परीक्षणची लॅब आपण सुरू करतो आहोत, त्याच्यासाठी निधी मंजूर झालेला आहे आणि त्या माध्यमातून आपला तालुका असेल, आजूबाजूचे तालुका असतील, त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. लवकरच आपण त्या ठिकाणी एक रोप वाटिका निर्माण करायला घेतो आहोत की जेणेकरून एक क्वालिटी रोप, मूळ मातृवृक्षांपासून तयार झालेली रोप फळबागांच्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लवकरच त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होतील, हे पण मला अतिशय आनंदाने आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मला आपल्याला हे पण आनंदाने सांगायचं आहे की तिथे विद्यार्थिनींचं हॉस्टेल बांधून पूर्ण झालंय, विद्यार्थ्यांचं हॉस्टेल पण बांधून पूर्ण झालंय. साधारणपणे 300-400 विद्यार्थी तिथे त्या हॉस्टेलमध्ये राहायला आहेत
आणि लवकरच आता येणाऱ्या 15 दिवसाच्या महिन्याभराच्या आत एकाच वेळेस 1000 विद्यार्थी अभ्यास करू शकतील अशी अभ्यासिकेचं पण लोकार्पण आपण त्या कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून या ठिकाणी करायला घेतो आहोत. त्याचंही काम जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून हा एक आदर्श प्रकल्प आपल्या मालेगावला जो साकारला गेला, मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी मला वाटतं की एक उद्याचं कृषी विद्यापीठ आपल्या मालेगावला, काष्टीला त्या ठिकाणी आकाराला जात आहे. येणाऱ्या काळामध्ये आणि आताही मालेगावच्या अनेक विद्यार्थ्यांना, कारण ते सरकारी कॉलेज आहे, तिथं काही कोणाला 1 रुपया द्यावा लागत नाही, मेरिट प्रमाणे ॲडमिशन होतात आणि म्हणून मालेगावच्याही अनेक शेकडो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून त्याच्यासोबतच एक चांगला प्रकल्प आपला पाठीमागच्या काळामध्ये मार्गी लागलेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांच्या नावाचं महिला व बाल रुग्णालय माहिती आहे? कुठे शे सगळं असले माहिती आहे. मला वाटतं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. 1 वर्ष आणि 8 दिवस 1 वर्ष आणि 8 दिवस हजारो महिलांना तपासणी केली गेली. प्रमुख आकडा जर सांगायचं म्हटलं, महिला डिलिव्हरी, प्रसूती 1 वर्ष 8 दिवसामध्ये 5005 महिलांच्या प्रसूती संपन्न झालेल्या आहेत. आणि आजचा आकडा आहे 5500च्या पुढे. याचा अर्थ असा आहे की दररोज साधारणपणे 12 ते 14 महिला प्रसूती, डिलिव्हरी आपल्या त्या रुग्णालयामध्ये यशस्वीरित्या संपन्न होत आहेत. या 5000 पैकी 2000 महिला डिलिव्हरी या सीझर केस संपन्न झालेल्या आहेत. कदाचित आपल्याला अनुभव आला असेल, एक महिला डिलिव्हरी जर म्हटलं, सीझर केस जर असलं तर कदाचित 50,000च्या पुढे बिल द्यावं लागतं की नाही? आहे का नाही? आणि म्हणून गोरगरिबांचे आणि चांगलेही लोक, मला वाटतं की काही कोटी रुपये वाचवण्याचं काम या महिला रुग्णालयाच्या माध्यमातून यशस्वीरित्या संपन्न झालेलं आहे. तिथली स्वच्छता, तिथलं योगदान जर आपण बघितलं तर निश्चितपणे आपल्या सर्वांना आनंद होईल. अशा प्रकारचं काम या रुग्णालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत आहे. माझी माहिती आहे की आतापर्यंत साधारणपणे जर आपण खाजगी याच्याशी जर कंपॅरिझन केलं तर फक्त 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 25 कोटी रुपयांची बचत या रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरिबांची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि अशा पद्धतीचं एक आशीर्वादपर काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होताना आपण सगळेजण पाहतो आहोत. शहर आणि तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामं प्रगतीपथावर आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये पावसामुळे काही कामं थांबली होती, परंतु आता अनेक कामं त्या ठिकाणी सुरू होताना तुम्हाला दिसून येणार आहेत. अनेक कामांची यादी आहे, मी आपला वेळ घेणार नाही, परंतु त्यातल्या त्यात आपल्या सातमाने गावाच्या पासून तर झोडग्यापर्यंतचा रस्ता आपण त्या ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करायला घेतलेला आहे. आणि उद्याच्या दिवसांमध्ये हा रस्ता एक मोठी विकासाची भूमिका
या संपूर्ण परिसरामध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे। अगदी आपल्या फुलेवाडीच्या पासून तर दसाण्याच्या पासून तर हायवे पर्यंत चाळीसगाव फाट्याच्या अलीकडे त्या ठिकाणी आपण बायपास रस्ता त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच जी काही हेवी ट्रॅफिक मालेगाव शहरातून जाते ती शहरातून न जाता ती बाहेरच्या बाहेर त्या भागातून त्या ठिकाणी जाताना आपण पाहणार आहोत। आणि म्हणून वन खात्याच्या जमिनींमध्ये बंधाऱ्यांचं काम असेल, प्रमुख नदी उपनद्यांवर बंधाऱ्यांची कामं असतील, पाठीमागच्या काळामध्ये अनेक कामं झालेली तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेली आहेत। मला वाटतं की काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं येणाऱ्या काळामध्ये त्याचंही दुरुस्तीचं काम आपण त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत। रवी पवारांनी आत्ताच आपल्याला नारपार योजनेची जी काही आजची स्थिती आहे आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे। नारपार योजनेचं काम 3 टप्प्यांमध्ये संपन्न होणार आहे। पहिला टप्पा जे काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या ठिकाणी बंधारे बांधणं, लिफ्ट करणं आणि टनेलद्वारे ते पाणी गिरणा नदीच्या उगमावर सोडणं हा एक भाग झाला। दुसरा भाग ज्या काही मागण्या आपण साधारणपणे 750 कोटी रुपयाच्या मालेगाव तालुक्याच्यासाठी विशेष बाब कॅबिनेटने मंजूर करून दिलेले आहेत की जेणेकरून माळमाथा काटवनच्या पर्यंत आपलं संपूर्ण ते पूर पाणी आणि नारपारचं पाणी आपल्याला फिरवायचं आहे। बागायत भागाच्या पासून गिरणा उजवा कालवा असेल, डावा कालवा असेल, या संपूर्ण परिसराच्या पासून तर अगदी मोसमसाळ कालव्याच्या माध्यमातून तालुक्याच्या टोकापर्यंत जे काही पाणी आपल्याला द्यायचं आहे तर या संपूर्ण कामाचं जे काही मालेगाव तालुक्यापुरता विषय तर त्याचा साधारणपणे 6-7 कोटी रुपयाचं सर्वेक्षणाचं काम होतं ते जवळपास आता पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा आराखडा आता तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याच्यासोबतच गिरणा डावा उजवा कालव्याची क्षमता वाढवणं हे जे काही आपण मागणी केलेली होती त्या कामाचं साधारणपणे 67 कोटी रुपयाचं काम त्याची निविदा पण संपन्न झालेली आहे। फक्त त्या निविदेमध्ये काही टेक्निकल अडचण आल्या आणि त्यामुळे ज्याचं LY आहे त्याला द्यायचं की त्याच्यानंतरच्याला ते काम द्यायचं याचा विभाग जलसंपदा हे जे काही डिपार्टमेंट आहे ते जलसंपदा डिपार्टमेंट त्याचा निर्णय त्या ठिकाणी करायला घेतोय आणि मला वाटतं की कदाचित एवढ्या महिनाभराच्या आत त्याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि त्या कामाला त्या ठिकाणी निश्चितपणे सुरुवात होताना आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे। आणि प्रमुख जे काही काम आहे 4 ते 5 हजार कोटी रुपयाचं त्याची निविदा आम्ही सारखा माननीय मुख्यमंत्री महोदय, जलसंपदा मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आहोत आणि मला वाटतं की लवकरच त्याही कामाची निविदा आपल्याला होताना दिसेल आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर नारपारच्या प्रकल्पाचं काम सुरू कसं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पाठपुरावा करायला घेतलेला आहे। आता रवीने जे सांगितलं की शेती महामंडळाच्या ज्या जमिनी आहेत साधारणपणे आपल्या मोसम नदीच्या वरच्या भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षांच्या पूर्वी जादा जमिनी ज्यांच्याकडे होत्या त्या सरकार जमा झाल्या तर त्या सरकार जमा झालेल्या शेती महामंडळाच्या जमिनी तर त्या भागातली जी काही आपली 12-13 गावं आहेत त्या गावांच्या पैकी साधारणपणे 11 गावांनी आणि आता पिंपळगावने पण मागणी केलेली आहे तर त्या गावांनी त्या गावठाण विस्ताराकरता जागा मागितलेली होती आणि ती जागा माननीय महसूल मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी त्याला मान्यता दिलेली आहे। त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं की त्या सर्व गावांच्या गोरगरिबांना ज्यांना घर बांधायला जागा नाही त्या सर्वांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध होणार आहे आणि अतिशय त्याचा लेआउट करून
मग येणाऱ्या काळामध्ये तिथे शाळा असली पाहिजे, दवाखाना असला पाहिजे, लहान मुलांना खेळण्याच्यासाठी जागा असली पाहिजे, वृद्धांसाठी जागा असली पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन करून त्याचा आराखडा आपण त्या ठिकाणी तयार करायला घेतलेला आहे. त्याचे दराच्या संदर्भातही आपण विनंती करतो आहोत. 4 पट होता तो आता 1 पट करण्याचा निर्णय माननीय मंत्री महोदयांनी केलेला आहे. आणि त्याच्या सोबतच या 11 गावांच्या काही आपल्या कामगारांच्या वसाहती आहेत आणि त्या भागामध्ये काही वर्षांच्या पासून साधारणपणे 13 पेक्षा जास्ती आपल्या मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या वस्त्या आहेत. तर या सर्वांना सुद्धा त्या ठिकाणी जागा देण्याचा निर्णय माननीय बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री महोदयांनी केलेला आहे. मला वाटतं की टाळ्या वाजून त्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. हां, मला वाटतं की लवकरच त्या सर्वांना, आणि नुसतं जागा नाही तर मला वाटतं की तुमचे सर्वांचे जर आशीर्वाद असले तर त्यांना हक्काचं घर त्या ठिकाणी कसं देता येईल यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहोत आणि त्याचंही नियोजन त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून अगदी ड्रोन पासून ट्रॅक्टर पासून अनेक साहित्य त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. मी वेळ आपला घेणार नाही. साधारणपणे 14 कोटी रुपयाचा लाभ मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेला आहे. चालू वर्षाला तर ट्रॅक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतले. मग मी जेव्हा दीपावलीच्या काळात ट्रॅक्टर वितरणच्या कार्यक्रमाला गेलो आणि जेव्हा माहिती घेतली, काही ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये ट्रॅक्टर उपलब्ध नव्हते. तर मी म्हटलं की एवढी मोठ्या प्रमाणात मागणी काय? तर माहिती जेव्हा घेतली तर साधारणपणे 1,40,000 सबसिडी त्या ठिकाणी एका ट्रॅक्टरला आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून मिळते. आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करू. जीएसटी कमी केल्यामुळे एका ट्रॅक्टरची किंमत 40 ते 50 हजार रुपयाने कमी झालेली आहे. आणि म्हणून या मुळे रक्कम कमी झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ त्या ठिकाणी घेतलेला आहे. अर्थात माझ्या दृष्टिकोनातनं यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माननीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना. आपल्याला आठवत असेल की पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा कृषी मंत्रिपदाची जबाबदारी आपल्या तालुक्यावर होती, 1.25 वर्ष आपण सर्वांनी पाठपुरावा केला आणि त्यापूर्वी 6 वर्षाच्यासाठी ही योजना असल्यामुळे आणि मला वाटतं की शेवटचे 1.5-2 वर्ष त्या योजनेचे शिल्लक राहिलेले होते. आपण सर्वांनी त्याचा पाठपुरावा केला आणि अगदी जागतिक बँकेचं कर्ज असल्यामुळे केंद्र शासन दिल्लीपर्यंत त्याचा पाठपुरावा करून महाराष्ट्रामध्ये 5,200 पेक्षा जास्ती गावांचा यापूर्वी समावेश होता आणि नंतरच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाठपुरावा केला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण मालेगाव तालुक्याचा समावेश करण्यामध्ये आपण यशस्वी झालो होतो. आपण बघितलं असेल की त्या काळामध्ये फक्त 1 ते 1.25 वर्ष आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेचा लाभ तालुक्याच्या शेतकऱ्यांना घेण्याची संधी मिळाली. परंतु आपल्या कृषी विभागाने आणि शेतकऱ्यांनी एवढं चांगलं काम केलं की मागच्या 5 वर्षाचा पण बॅकलॉग त्यांनी भरून काढला होता. एवढ्या योजनांचा लाभ आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि मग आता टप्पा क्रमांक 2 जेव्हा सुरू झाला तर त्याच्यामध्ये जागतिक बँकेची अट होती की पहिल्या टप्प्यामध्ये जी गावं आहेत ती दुसऱ्या टप्प्यामध्ये घेता येणार नाहीत. आणि आपला मालेगावचं एक पण गाव त्या नियमाप्रमाणे घेता येत नव्हतं. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय
देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांचं नेहमीच मालेगावला झुकतं माप राहिलेलं आहे, माननीय अजितदादा पवार साहेब, कृषी मंत्री महोदय, यांच्या निदर्शनास आपण आणून दिलं. आणि मला सांगायला आनंद होतो, महाराष्ट्रामध्ये परत समावेश झालेला फक्त एकमेव आपला मालेगाव तालुका आहे. आणि या योजनेचा लाभ पुढची 6 वर्ष आपल्या मालेगाव तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर एका तालुक्यातले 5, 25, 10, 20 गावं असतील, एका जिल्ह्यातले काही तालुके असतील, परंतु संपूर्ण राज्यामध्ये पोखरा योजनेत संपूर्ण तालुका समावेश असलेला एकमेव आपला मालेगाव तालुका आहे. आणि म्हणून याचे येणाऱ्या काळामध्ये अतिशय दूरगामी चांगले परिणाम आपल्याला होताना त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येतील, हे पण मला अतिशय आनंदाने सांगायचं आहे. मी काही गोष्टी बोलायच्या नसतात, कृतीतून काम करायचं असतं. मला वाटतं की आपण सर्वांनी पाठपुरावा केला. जे काही अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे जे शेतकरी बांधवांचं नुकसान झालं होतं, साधारणपणे मालेगाव तालुक्याच्या 86,000 शेतकऱ्यांच्यासाठी 108 कोटी रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत. अरे खूप टाळ्या वाजल्या पाहिजे. %50 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग झालेली आहे. आणि एवढ्या 8 दिवसात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग करण्याचं काम कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या विषयावर मी जास्त बोलणार नाही. काही 2 सर्कल, सायने आणि मालेगाव सर्कलमध्ये ती गावं आली आहेत. तर साधारणपणे एक 9-10 गावं आपली या योजनेच्या पासनं वंचित राहिलेली आहेत. आणि त्याही भागामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे. त्याही शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आपण आता बघितलं असेल 22-23 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कांदा कमी दराने विक्री झाली त्याचा आपण सगळेजण पाठपुरावा करत होतो. नाशिक जिल्ह्याच्यासाठी 18,58,00,000 रुपये आणि मालेगाव तालुक्याच्यासाठी 4,78,00,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी शासनाने वर्ग केलेला आहे. बाजार समिती आणि DDR ऑफिसच्या माध्यमातून लवकरात लवकर ते अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे संपन्न होईल. मला वाटतं की सरकारच्या अनेक योजना चांगल्या असतात, परंतु त्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं हे फार क्लिष्ट आणि कठीण काम असतं. आपल्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, जसं मी सुरुवातीला सांगितलं, त्यांनी जीवाचं रान करून या संजय गांधी निराधार योजना असतील, बांधकाम कामगारांच्या योजना असतील, त्याचा लाभ मिळवून देण्याचं एक पुण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने संपन्न केलेलं आहे. परंतु माझी विनंती आहे की बाबा जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच ते लाभ कसा मिळेल याच्याकडे पण आपण जाणीवपूर्वक लक्ष द्या. दुसरं, आत्ताच आदरणीय अहिरराव ताईंनी आपल्याला धर्मवीर आनंदजी दिघे सहायता कक्ष या संदर्भातली माहिती तुम्हाला प्रेझेंटेशन त्याचा आपल्या सर्वांच्या समोर दिलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीने मी सांगितलं की संजय गांधी किंवा हे कामगार जोपर्यंत आपण कागदपत्रांची पूर्तता करत नाही तोपर्यंत त्या योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून सरकारच्या काय काय योजना आहेत, त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतं, महाराष्ट्राचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या
त्या काळामध्ये शासन आपल्या दारी हा जो उपक्रम राबवला गेला, सरकारी अधिकारी लाभार्थ्याच्या घरापर्यंत जायचे, कागदपत्रांची पूर्तता करायचे आणि जाहीर कार्यक्रम घेऊन त्या पद्धतीचा लाभ त्या ठिकाणी लाभार्थ्याला मिळवून द्यायचे. त्या धर्तीवर आता धर्मवीर आनंदजी दिघे सहायता कक्ष हा एक संकल्प माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे. मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपण प्रमुख गावांमध्ये त्या ठिकाणी त्याची कार्यवाही अंमलबजावणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू करणार आहोत. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला काही राजकीय भाष्य करायचं नव्हतं, परंतु आता ही वस्तुस्थिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका यांच्या निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका कदाचित निवडणूक आयोग घोषित करेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणपणे महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असं बोललं जात आहे. आणि म्हणून या निवडणुका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला सर्वांना आदेश आहेत की या सर्व निवडणुका आपल्याला महायुतीच्या माध्यमातून त्या निवडणुकींना सामोरं जायचं आहे. आपण बघितलं असेल पाठीमागच्या वर्षभरापूर्वी साधारणपणे विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या. त्याच्या आधी 6 महिने आधी लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या. लोकसभेच्या निवडणुका महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परीने जीवाचं रान करून त्या ठिकाणी महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवाराकरता त्या ठिकाणी जनता जनार्दनाचे आशीर्वाद मागितले. आपण सर्वजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. मग त्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आपण सर्वांनी त्या ठिकाणी संपन्न होताना बघितलेल्या आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं, काही गोष्टींचा मी अनुभूती घेतली. विरोधी उमेदवार उभे राहणं लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अलाउड आहे, काही दुमत असण्याचं कारण नाही. अनेक दृश्य अदृश्य शक्तींनी पूर्ण ताकद त्यांच्या परीने लावण्याचा प्रयत्न केला, हे तुम्ही पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. काही अदृश्य शक्ती होत्या, काही असंतुष्ट आत्मे होते ना, काही मालेगावचे होते, काही बाहेरचे होते. त्यांनी त्यांच्या परीने त्यांचं काम केलं, हरकत नाही, आपण ते सहन केलं. त्यांनी त्यांचं काम केलं. मला अभिमान आहे आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा, मला अभिमान आहे आपल्या मालेगाव तालुक्याच्या जनतेचा, नागरिकांचा, मतदार राजांचा. त्यांनी त्या असंतुष्ट आत्म्यांना अशी धोबी पछाड दिली की लाखाच्या पुढे लीड या तालुक्याच्या जनता जनार्दनाने त्या ठिकाणी भगवा फडकवण्यासाठी दिला. हे सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकींना आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे, काही दुमत असण्याचं काही कारण नाही. विनोद भाऊ आता काही भाषण करत होते. विनोद, माझी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांना मला नम्रतेने सांगायचं आहे, माझी ती व्यक्तिगत निवडणूक होती. त्यावेळेस काही गोष्टी मी सहन केल्या. मला माहिती आहे कोणी काय उद्योग केले, कोणी काय काय केलंय, मला सगळं माहिती आहे.
परंतु 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण कधी उर्मटपणा आपल्याकडून होणार नाही, आपल्या हातून कधी चुकीचं काम होणार नाही, मालेगावला मान खाली घालावी लागेल असं कृत्य आपल्या हातून होणार नाही याची सतत आपण काळजी घेतो. मला वाटतं की आताच्या निवडणुका या आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. ज्यांनी आतापर्यंत जीवाचं रान केलेलं आहे, ज्यांनी पक्षासाठी योगदान दिलेलं आहे, ज्यांनी भगव्यासाठी योगदान दिलेलं आहे, मला वाटतं की आता त्यांच्यासाठीच्या या निवडणुका आहेत. आणि म्हणून माझं पण बारीक लक्ष असणार आहे आणि आता या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. जो पक्षाच्या साठी भगव्या झेंड्याच्या साठी जो प्रतारणा करेल तर ते योग्य होणार नाही, ते चुकीचं होईल एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. टाळ्या वाजल्या पाहिजेत, तुमच्या समोरतून जास्त वाजल्या पाहिजेत. कारण तो कार्यकर्ता मर काम करत राहतो, काबाड कष्ट करतो, जनतेच्या सेवेमध्ये सतत असतो आणि त्याच्या निवडणुकीला आम्हीच जर छक्के पंजे खेळायला लागलो तर ती गोष्ट योग्य नाही. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आव्हान आहे, ज्याला विरोधात काम करायचं तो करू शकतो, लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे, परंतु पक्षाशी दगाफटका करणं हे योग्य नाही. आणि म्हणून आपण बघितलं असेल पाठीमागच्या काळामध्ये पंचायत समितीला एक जागा आपली कमी आली, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एक जागा आपली कमी आली. शेवटी जनता जनार्दनाचा कौल आपल्याला स्वीकारावा लागतो, मान्य करावा लागतो. पंचायत समितीला एक जागा कमी आली, तिकडे भगवा फडकला नाही, सरळ गोष्ट आहे. नंतरच्या काळात आपलं पण तिकडे दुर्लक्ष झालं, जनता जनार्दनाचा कौल आपण मान्य केला, परंतु आपल्या तालुक्याचं मोठं नुकसान झालं. पंचायत समिती जर म्हटली तर एक प्रकारचं तालुक्याचं मंत्रालय आहे, त्या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या अनेक योजना मार्गी लागत असतात. दुर्दैवाने पाठीमागचे 5-6 वर्ष काही योजनांमध्ये आपला तालुका पाठीमागे राहिला, अनेक गोरगरिबांना लाभ मिळू शकले नाहीत. आणि म्हणून बाजार समितीमध्ये तर ठीक आहे, आता टांगापलटी झाला म्हणून भगवा फडकलाय. बाजार समिती करता पण सर्व सदस्य संचालक मंडळ करता टाळ्या वाजून अभिनंदन करा. बाजार समितीला पण विनंती आहे, आणखी उपशाखा, मग झोडग्याचं मार्केट आणखी रन झालं पाहिजे, कळवाडीचा भाग असेल, आपलं समदाण्याचं बाजार समिती असेल, निमगावची असेल. आणि काळजी करू नका, बाजार समितीला जेवढी जागा लागेल तेवढी जागा शेती महामंडळाच्या जमिनीमधनं बाजार समितीसाठी शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मिळवून देऊ, की जेणेकरून काटवण आणि त्या परिसराच्या शेतकऱ्यांना सोयीचं होईल. आणि आता मी जसं बोललो, सातमाने ते झोडगे हा जो रस्ता आहे, हा रस्ता आपल्या MIDC, आपलं कृषी महाविद्यालय आणि येणाऱ्या काळामध्ये बाजार समितीला सुद्धा संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांना तो सोयीचा दळणवळणासाठी होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की मला विश्वास आहे आपल्या तालुक्याच्या जनतेवर, तालुक्याच्या नागरिकांवर. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे भगव्याला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत.
हा माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। आज या ठिकाणी आमचे अनेक 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी साथ दिलेली आणि मध्यंतरीच्या ज्या काही घडामोडी झाल्या, काही घडामोडी तुमच्या माझ्या हातात नसतात, पण ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडींमुळे थोडंसं मध्ये गॅपिंग पडलं होतं। असे जुने सहकारी आज इकडे सोबत यायला येत आहेत, काही नवीन पण सहकारी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। त्या सर्व सहकार्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, त्यांना मी आश्वस्त करतो, बिलकुल आपल्याला सर्वांना या तालुक्याच्या विकासासाठी, जनतेच्या सुखदुःखासाठी त्या ठिकाणी काम करायचं आहे। माझी सर्वांना विनंती आहे, आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मालेगाववर जी शिक्षण विभागाची जबाबदारी दिलेली आहे, त्या शिक्षण विभाग तुम्हाला माहिती आहे की म्हटलं तर खूप चांगलं डिपार्टमेंट आहे, म्हटलं तर खूप क्लिष्ट डिपार्टमेंट आहे। आणि साधारणपणे 2,10,00,000 विद्यार्थी, 7 लाखाच्या पुढे शिक्षक बंधू भगिनी, लाखाच्या पुढे शाळा आहेत आणि हा सर्व कुटुंबाचा गाडा पुढे नेण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मालेगाववर त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून जेवढं शक्य आहे त्या पद्धतीने काम करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। येणाऱ्या काळामध्ये या सर्व विभागात अतिशय चांगलं काम झालेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल। प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी स्वच्छतागृह असली पाहिजे, प्रत्येक शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांच्यासाठी क्रीडांगण असलं पाहिजे, अभ्यासिका असली पाहिजे, लॅब असली पाहिजे। आणि जे आमचे शिक्षक गुरुजन आहेत, बंधू भगिनी, त्यांनी सुद्धा पवित्र ज्ञानदानाचं कार्य अतिशय चांगलं संपन्न केलं पाहिजे। यासाठी लहान लहान पण खूप चांगले प्रकल्प आपण त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत। मला वाटतं की सकाळी आमचे विद्यार्थी उठल्याच्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांची दिनचर्या कशी असली पाहिजे त्याचंही नियोजन आपण त्या ठिकाणी करायला घेतो। एकीकडे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देत असताना क्वालिटी एज्युकेशन त्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे। गरीबाच्या गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलं दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे। त्याच्यासोबतच त्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना, क्रीडा गुणांना वाव सुद्धा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। मला वाटतं की या सर्व गोष्टींचं नियोजन आपण त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे। एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर मला वाटतं की येणाऱ्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या मालेगावचं, आपल्या महाराष्ट्र शासनाचं शालेय शिक्षण विभागाचं नाव अतिशय सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल, अशा प्रकारचं काम तुम्हाला संपूर्ण राज्यव्यापी त्या ठिकाणी होताना दिसणार आहे। आम्ही विद्यार्थिनींच्यासाठी सेल्फ डिफेन्स याचेही प्रशिक्षण आता ट्रेनिंग द्यायला घेतो आहोत। आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी सैनिकी प्रशिक्षण पण त्या ठिकाणी द्यायला घेतो आहोत। उद्याचा तो भारताचा नागरिक आपल्याला त्या ठिकाणी घडवायचा आहे आणि म्हणून नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, आणि उद्याचा तो विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये यशस्वीरित्या स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकला पाहिजे, अशा प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी द्यायला घेतो आहोत। अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत। मला वाटतं की पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा वेळ उपलब्ध होईल तर त्या सर्व गोष्टी तुमच्या समोर त्या ठिकाणी ठेवल्या जातील। ज्यांनी आज प्रवेश करायला घेतलेला आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका। हिंदू हृदय सम्राट 5 मिनिट 5 मिनिट आधी पक्ष प्रवेश। आपल्या सर्वांना माहिती आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्याला शिकवण आहे,
80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. मी तालुक्याच्या सर्व ज्येष्ठ मंडळी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नम्रतेने सांगू इच्छितो, होऊ शकतं की शिक्षण विभागाचा मोठा व्याप, त्यामध्ये माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब आणि आपल्या मालेगाववर उत्तर महाराष्ट्राची शिवसेनेची जबाबदारी, यामुळे बऱ्याचदा इतर जिल्ह्यांमध्ये इतर ठिकाणी पण धावपळ होत असते आणि म्हणून कदाचित काही सुखदुःखाच्या घटनांमध्ये 2, 5, 8 दिवसाचा त्या ठिकाणी विलंब होत असतो. आपले पदाधिकारी तर सगळे सोबत असतातच, परंतु 2-4 दिवस जे काही पुढे पाठीमागं होतं, तर माझी विनंती आहे की आपण तेवढं सांभाळून घ्या. जेवढं शक्य आहे तेवढं एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतच असतो. येणाऱ्या काळामध्ये मालेगावचा विकास ज्या गतीने प्रगतीपथावर आहे, आणखी गतीने पुढे नेताना जाताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल, हा पण मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये आपण सर्वजण एकजुटीने भगवा कसा फडकेल यासाठी जीवाचं रान आपण त्या ठिकाणी करू. आणि मला विश्वास आहे प्रत्येक संस्थेवर त्या ठिकाणी भगवा फडकेल आणि विकासाचा हा जगन्नाथाचा जो रथ आपला निघालेला आहे तो आणखी गतीने पुढे त्या ठिकाणी जाईल. काही मित्र मला सांगतात, काही पदाधिकारी सांगतात, काही नेते मंडळी सांगतात, दादा भाऊ तिकडे अशी अशी बैठक होईनी, तो तिकडे असा असं गायता, अमुक तारीखले अमुक होणार शे. मी सगळं ते सांगत, तुम्ही काळजी करू नका, मला सगळं माहित शे काय काय होणार शे, ते सगळं मला माहित शे. आणि ते काही नवीन नाही विरायना, ते पार. परंतु मला माहिती आहे मालेगाव तालुक्याची जनता जनार्दन भगव्यालाच आशीर्वाद देईल. कारण आपल्याला नौटंकी करायची नाही आहे, नाटक करायचं नाही आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी, रिझल्ट लागण्याच्या आदल्या दिवशी जे आपली वागणूक असते, दुसऱ्या दिवसापासून पण पुढची 5 वर्ष तीच आपली वागण्याची पद्धत असते. निवडणूक करता रील बनवायचे नाहीत आपल्याला, आहे का नाही, सोशल मीडियामध्ये टाकायचं नाही आहे. आपल्याला ग्राउंडवर काम करतो आपण, सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते फील्डवर काम करतात. मी सांगितलं होतं निवडणुकींमध्ये पण मी बोलायचो, या निवडणुका जे पदाधिकारी कार्यकर्ते जीवाचं रान करतात त्यांच्या जीवावर या निवडणुका लढवल्या जातात. आणि म्हणून माझी फक्त तुम्हाला एक 10 मिनिटं विनंती आहे. त्या क्लिप बघितल्या का तुम्ही? शाळेंच्या क्लिप बघितल्या का? म्हणे तुमले सगळ्यासले विनंती शे, आपल्या आपल्या गावाच्या शाळेंकडे लक्ष द्या. टाळ्या वाजवा. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, आपल्या गावाच्या जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. ज्या गावाचे शिवसेनेचे पदाधिकारी त्या गावाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा गणवेश स्वच्छ चांगला असला पाहिजे, त्या विद्यार्थ्यांची नखं वाढलेली असता कामा नये, त्या गावाच्या विद्यार्थ्यांचे केस अस्ताव्यस्त झालेले असता कामा नये. त्या शाळेसाठी जे जे करावं लागेल तुम्ही मला सांगा. दुसरे 2 कामं कमी अधिक करू, परंतु शाळेचं काम पहिले करू. माऊली, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला मानणारा एक वर्ग असतो
आणि म्हणून तुम्ही तर सांगतातच, प्रत्येक कीर्तन प्रवचनातून जेवढे आपल्या गावाचे मंदिर महत्वाचे आहेत तेवढ्याच महत्वाचे आपल्या गावाच्या शाळा पण आहेत. आपले लहान मुलं मुली जोपर्यंत शिकून सवरून मोठे होत नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबाची, आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची, आपल्या देशाची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून या कामांच्याकडे जाणीवपूर्वक आपण लक्ष द्या एवढीच कळकळीची विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. मला वाटतं की 21 शाळांना लायब्ररी मंजूर करण्यात आलेली आहे आणि आता एक मोहीम आपण चालू केली होती. त्या शाळेमधून यापूर्वी जे शिकून बाहेर गेलेले माजी विद्यार्थी आहेत, महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ आपण स्थापन करण्याचा निर्णय केला आणि त्या विद्यार्थ्यांचा त्यांचा अनुभव आपण आताच्या विद्यार्थ्यांच्या समोर ठेवण्याचं त्यांना विनंती केलेली आहे. आता सरळ गोष्ट आहे, आपण सर्वजण ज्या शाळेत शिकून आलेलो आहोत ती शाळा जेव्हा आपल्याला बोलवते तर आपण आपला जीवनपट त्यांना सांगायचा. मी या वर्षाला तिकडं होतो आणि मग अशा पद्धतीने सर आम्हाला शिकवायचे, वेळ प्रसंगी छडी मारायचे, आहे का नाही, अभ्यास करून यायला सांगायचे, घरी आम्ही अभ्यास करायचो. मला वाटतं की त्याच्यातनं आत्ताच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. आणि कधी कधी हळूच जर कोणी सांगितलं की या शाळेमध्ये थोडंसं काही बाबा पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, तर मला विश्वास आहे की तो माजी विद्यार्थी तात्काळ 25,000 हजार 50,000 रुपये खर्च करून त्या विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देईल. आणि म्हणून या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि फक्त मालेगाव तालुक्यामध्ये दीपावलीच्या काळात 2-3 दिवस माजी विद्यार्थ्यांचे जे स्नेह मेळावे झाले त्याच्यामध्ये 3 कोटी रुपये त्या शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी तिकडं मदत देण्याचा निर्णय केलेला आहे. पैसे बिलकुल घ्यायचे नाहीत. ते जे काम असेल ते काम म्हणजे फिल्टर बसवायचं आहे तर त्याने फिल्टर बसवून द्यायचा. कोण रंगरंगोटी करून देणार आहे तर त्याने रंगरंगोटी करून द्यायची. तुम्ही म्हणता दादा वो सरकार काय करेल, तर शासनाची जबाबदारीच आहे हे सगळं काम करणं. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावांच्या ज्या ज्या काही सूचना असतील तर त्या पहिले शाळेची सूचना सांगा, तर त्याची नोंद कार्यालयामध्ये करून ते तात्काळ काम मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. माझी या निमित्ताने पदाधिकाऱ्यांना पण विनंती आहे, काही आपल्या प्रमोद पाटील साहेब, काही कोणीही आपसामध्ये किंतु परंतु बिलकुल ठेवायचं नाही. प्रमोद पाटीलचं नाव एवढ्या करता घेतलं की त्याला काही निवडणूक लढवायची नाही आहे म्हणून सांगतो. जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या नंतर आहेत. संजयजी दुसाने जाऊ दे, चल तुला बाजूला ठेवतो, नाही तर आणखी आज म्हणे झोप लागणार नाही. प्रमोद पाटील करता पण टाळ्या वाजून अभिनंदन करा. संजय गांधी निराधारचं अतिशय त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि मी काल परवा नाशिकला सांगितलं मी की दादा भुसेला लाखाच्या पुढे जे काही आशीर्वाद डिफरन्स मिळाला त्याचं एकमेव कारण म्हणजे शिवसैनिक या पदाधिकाऱ्यांनी केलेलं काम. महायुतीचे जे होते त्यांचं पण योगदान, जे नव्हते त्यांचा काही विषय येत नाही. आणि म्हणून जे काही निर्णय पक्ष पातळीवरनं केला जाईल शेवटी विजय आपला महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एक दिलाने, आजच मी सगळ्या गोष्टी बोलत नाही कारण प्रचारणा वेळेस बी काहीतरी शिल्लक पाहिजे ना,
आजच जर सगळं बोली टाकलं तर मग प्रचार वेळेस काय बोलानं. आणि म्हणून परंतु वेळ कमी मिळणार आहे आपल्याला प्रचारासाठी. तुम्हालाच त्या ठिकाणी प्रचार करावा लागणार आहे, कारण आपल्यावर 5 जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे. आणि म्हणून आता पहिल्या टप्प्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका संपन्न झालेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात मी स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचा कौल घेणार आहे. आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची टीम सर्वे करते आणि त्या सर्वेमधून ज्या उमेदवाराचं नाव पुढे येईल त्याला उमेदवारी त्या ठिकाणी दिली जाते. आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये यादी दे. हां, माझी सगळ्यांना विनंती आहे, फक्त एक 5 मिनिट आपल्याला आहे त्या जागेवरच थांबायचं आहे. अनेक चांगले पदाधिकारी आणि त्यांचाही स्वभाव, त्यांचंही योगदान, त्यांची ही कार्यपद्धती आपल्या शिवसेना पक्षाशीच मिळती जुळती आहे. अशा पदाधिकाऱ्यांना आज आपण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करायला, त्यांचं स्वागत करायला घेतो आहोत. येणाऱ्या काळामध्ये आणखी काही आहेत, त्यांचाही प्रवेश दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी करूया. आलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हां हां, असं फक्त एक 5 मिनिट आपण जागेवर थांबू. उबाटाचे महानगर प्रमुख विनंती करतो राजारामजी जाधव साहेब, त्यांच्या समवेत संजय भालचंद्र जाधव शाखा प्रमुख दत्त मंदिर, अनिल वसंत वाणी, माजिद शाह, मुनीर शाह, संजय वाणी शाखा प्रमुख, हमीद भाई लकडेवाला, प्रदीपजी वशीसिंग देवरे, मालेगाव कॅम्प. सर्वांनी पटकन 5 मिनिटात वरती यायचंय. पक्षश्रेष्ठींना मी विनंती करतो त्यांचं स्वागत करावं. 5 मिनिटं अतिशय महत्वाचे प्रवेश आहेत. मालेगाव शहरातील उबाटा ही पूर्णपणे आज शिवसेनेत विलीन झालेले आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. चल लगेच चला सर्वांनी पुढे या, पटापट खाली या. त्याच पद्धतीने सर्वांनी 5 मिनिटं वेळ द्या फक्त. माळ माथ्यावरील शेतकरी संघाचे माजी चेअरमन, आदर्श शेतकरी, आदर्श उद्योगपती विठोबा बाळू छरंग, ज्ञानेश्वर पूनमचंद सरडान जळकू, टोकड्याचे माजी सरपंच दशरथ भिका लिद्दड, पळासदराचे नतेसिंग लुटीसिंग लोटनसिंग तुवर, सामाजिक कार्यकर्ते यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यावं. त्याच पद्धतीने झोडगे येथील नवजीवन ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी संस्था झोडगे लाड शाखेवाणी समाज अध्यक्ष निळूभाऊ मोठाभाऊ सोंजे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब वरती यावं. त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. या दादा, दादावर दादा घेते, दादाले दादा या ना, दादा या, दादा या. हां आहे. त्याच पद्धतीने डोंगराळे येथील नरेंद्र महारू भदाने उबाटा गणप्रमुख यांनी त्यांच्या समर्थकासह चालत राहा, पुढे चालत राहा. शरद भाऊ तुम्ही मागे या, इसले उद्या. त्याच पद्धतीने माळ माथ्यावरील अत्यंत युवा सेनेचा संपूर्ण आकाश देवरे यांचा बाबा ग्रुप झोडगे यांनीही ताबडतोब सर्वांनी स्टेजवर यावं. नरेंद्र महारू बदाने यांच्या सोबत असंख्य माळ माथ्यावरील कार्यकर्ते त्यांच्या समेत आलेले, त्यांचे हार्दिक स्वागत शिवसेनेत. चला पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. चला चला पुढे चला, पुढे चला. वसंत निंबा इंगळे लखाने सामाजिक कार्यकर्ते,
त्याच पद्धतीने चंद्रकांत बाळासाहेब आयरे पांढरून माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी यांचाही त्यांच्या कार्यकर्त्याच्या समोर त्यांचाही प्रवेश होतोय. चला आपला चला बाबा चल. त्याच पद्धतीने काशीनाथजी डिंगर साहेब गोटू धाडीवाल साहेब यांनी वरती यावं, त्यांनी पक्ष प्रवेश करावा. त्याच पद्धतीने चंद्रकांत बाळासाहेब आयरे साहेब यांनी असंख्य ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटीचे सर्व सदस्य चला डोंगराळे नरेंद्र भाऊ बदाने यांनी असंख्य कार्यकर्त्याचा प्रवेश केलेला आहे. टोकड्याचे चेअरमन साहेब आभारी आहोत आपले. त्याच पद्धतीने युवराज भिला आयराव, त्याच पद्धतीने खडके येथील भाऊसाहेबजी वैद्य यांनी असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश घेतलेला आहे. त्यांनी वरती यावं त्यांना विनंती करण्यात येत आहे. माळ माथ्यावरील आदर्श उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते शेखर आबा शिंदे यांनी त्यांच्या समर्थकासह प्रवेश घेतलेला आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. अमजद भाई रेतीवाले दरेगाव चला चला बाबा तळवाडे येथील देवा सोनवणे यांनी असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश केलेला आहे. त्यांनी सर्वांनी वरती यावं. चला बाकीचे चला खाली चला. गोविंद भाऊ बाकीचे गर्दी खाली करा ना, खाली करा ना. सचिन खाली व्हा ना. चला घेतलं ना, घ्या ना. रमजानभाई रेतीवाले चलो. शेखराबा शिंदे यांनी त्यांच्या समर्थकासह यावं. चला खडके येथील भाऊसाहेबजी वैद्य या भाऊसाहेब देवरे चला पटापट चला पुढे. भाऊसा फोटो घेतला का? पांढरून येथील उपसरपंच आबासाहेब चंदू आबा आयरे साहेब, आबा गांधी उपसरपंच साहेब त्यांनाही घेऊन या. त्यांचाही ढवळेश्वर कोंडाजी बाबूराव पवार यांचाही जाहीर प्रवेश. सतीश पोपट निकम पांढरून येथील शेतकरी नेते त्यांनी ताबडतोब बाबा लखाण्याची मंडळी आणा. बाबा लखाण्याच्या चला. राष्ट्रवादीचे हिरे सेनेचे मधुकरजी सावंत यांचाही पक्षप्रवेश. पांढरून चला. सायने येथील शंदूरने येथील अशोकजी शिंदे आदर्श उद्योजक चाळीसगाव फाटा यांचाही जाहीर प्रवेश. दिलीप माने यांचाही पांढरून येथील जाहीर प्रवेश. दिलीप नारायण देसले माजी उपसरपंच झोडगे चला. यांना काढा. स्टेजवर गर्दी कमी करा. बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी अल्पहाराची व्यवस्था करा. अल्पहार सर्वांनी घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. सरपंच साहेब बंची पाटील, तालुका उपतालुका प्रमुख बंची पाटील
चला. बरं जे आकडे आलेले आहेत का रावळगावचे? चला शेखर भाऊ, झाला ना, झाला. भरत भाऊ आखाडे राष्ट्रवादी यांचाही जाहीर प्रवेश होतोय. राजेंद्र केशव सोंजे उपसरपंच झोडगे यांचाही प्रवेश होतो आहे. दिगेसर झोडगे, डिके सर झोडगे यांचाही जाहीर प्रवेश होत आहे. सरपंच साहेब सर्व जोडगे गटातील नका, बाकीचे बी द्या. नंदू पगारे झोडगे, चला पटापट. सुनील रघुनाथ पिंगळे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून असंख्य मालेगाव तालुक्यातील विविध पक्षातील कैलासजी देसले झोडगे, चला चला. राजेंद्र सोंजे झोडगे, चला. प्रकाश दामोदर पिंगळे झोडगे, चला चला पुढे चला. झाले झाले हो. झालेल्या सर्व प्रवेशार्थींचं शिवसेना मालेगाव तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती राहील आपले मोबाईल नंबर ऑफिसला आपण द्यावेत. आपल्याबरोबर शिवसेना सदैव सोबत राहील. योगेशजी सावंत ढवळेश्वर, चला. योगेशजी सावंत ढवळेश्वर, विलास बागड झोडगे, पटापट्या, चला. धन्यवाद. अजून काही मालेगाव तालुक्यात अजून थोड्याच दिवसात असे काही प्रवेश होणार आहेत, असे काही प्रवेश होणार आहेत. तिथे मालेगाव तालुक्याचा विरोधकच तुम्हाला कुठे दिसणार नाही. ते थोड्याच दिवसात आपल्याला समजल. आपण सर्वांनी भुसे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं हीच कळकळीची आपणास विनंती. हम तुम्हारे साथ है. जोडग्यातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच ते सुद्धा आज प्रवेश करणार होते, परंतु त्यांच्या काकू यांचं निधन झाल्यामुळे ते थांबलेत. जाधव साहेब यावरती. जळगाव आणि रावळगाव येथील आदिवासी बांधवांच्यासाठी साहेबांनी जी जमीन हे केली, त्यांना जे घरकुलांसाठी मंजूर केले, जागा मंजूर केल्या, ते साहेबांचा सत्कार करू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं आणि साहेबांचा सत्कार घ्यावा करावा. तुम्हारे साथ है. बाबा ग्रुप जिथे असेल त्यांनी या, एक मिनिट सर्व ग्रुप घेऊन या. माळमाथा भागातील बाबा ग्रुप, बोला. आणतो दादा. मी सर्वांना विनंती करतो, जे नवीन कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी प्रवेश केलेला आहे, यांना ग्रुपचा फोटो साहेबांबरोबर काढायचा आहे. म्हणून मी बाकीच्यांना विनंती करतो की आपण बाजूला व्हा आणि साहेबांना आणि नवीन पदाधिकारी जे प्रवेश केलाय त्यांना सामूहिक फोटो काढायचा आहे, त्यांना काढू द्या. मी अशी विनंती करतो. चला चला खाली उतरा. साहेबांना बाकीच्या ग्रुपबरोबर फोटो काढायचे. चला चला.
चला सोनवणे साहेब चला. मग बापू पैलवान ढवळेश्वर.